मजा फार येते, पण रिस्पॉन्सिबिलिटीची भीती वाटते, म्हणून मी जास्त क्लास घेत नाही. पण एखादा तास चालेल, कारण मॅडमला पण लग्नाला जायचं होतं आणि मदत म्हणून करायला पाहिजे ना. ओके, आणि स्टे ट्यून. थँक्यू. सूला जायचंय, सूला जायचंय. आत्ता नाही, 10 मिनिटानंतर जा. हां म्हण. अभ्यास नंतर दिला तर चालेल, एवढा गोंधळ संपतो. ओके. अरे खाली बसायचंय, खाली बस. खाली बसा सगळ्यांनी खाली बसा. ऑल एक जणच उभा राहायचंय. थांब, सोड छडी. एक जण थांब. बसा खाली. बसा रे खाली बसा. सूला आत्ताच नाही, 10 मिनिटांनी. शाळा सुटायला फक्त 10 मिनिटं उरलं. बस खाली. बबू बस खाली. अरे ढकलून का द्यायलीस का तिला ढकलून का द्यायलीस? मूर्ख कुठली? उघडे आहेत म्हणून, बंद आहेत म्हणून. बंद कर डोळे, नाहीतर झपके खाणार आहेत. डोळे बंद केल्याने काय होतं? मन शांत होतं की नाही? मेडिटेशन करायला लावतात ना, पैसे देऊन मेडिटेशन करतात, मग आपण फ्रीमध्ये का नाही करू शकत? आणि आत्तापासून सवय लागेल मेडिटेशनची, ध्यान करण्याची. ध्यान केल्यावर ज्ञान येतं, ज्ञान केल्यावर आपण मोठे होतात ना. हां, मग डोळे बंद करायचे जोपर्यंत 3 मिनिटाचं आहे, म्हणजे 3 मिनिटानंतर इंटरव्हल होणार आहे. 3 मिनिटापर्यंत मला डोळे बंद पाहिजे. ओके. येस. तर मी तुम्हाला आत्ताच पहिलीचा वर्ग शिकवताना दाखवला होता. तर 1 वाजता लेक्चर सोडून देण्यात आलं, कारण सगळ्यांना इलेक्शन ड्युटी असल्याने शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत. पण तरी पण शिक्षकांना, म्हणजे विद्यार्थी जरी गेले तरी शिक्षकांना ड्युटी असतेच. तर मी आणि ह्या मॅडम, आम्ही दोघी बसलो शाळेमध्ये आणि मस्त गप्पा चालू आहेत. आणि मला मॅडम त्यांच्या लग्नाची एक्सपिरियन्स सांगायला लागलं होतं की मॅडमचं लग्न कधी झालं, कसं झालं. कारण माझ्या सगळेच मागे असतात की लवकर लग्न कर, पटकन कर, लाडू दे, ह्या दे. आणि हा आहे माझा फेवरेट मॅडम, ज्या मला गालावर खूप 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 मारतात. मज्जा आली का? नाही, खूप 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 लाड करतात. उगं म्हणले गालावर मारतात. मी त्यांना मुलीसारखी आहे का नाही? मग असं नाही, खूप मजा येते शाळेमध्ये. खूप लाड करतात. नेहमी जेवण कर, हे खा, ते खा. पाटील मॅडम आणि चाटे मॅडम पण मारायचं असंच म्हणाले होते, तर किती हसलो आम्ही. कारण इट इज जस्ट ऑफ जोक. शाळा पूर्ण रिकामी आहे, कोणी दिसणार नाही तुम्हाला शाळेमध्ये, कारण इलेक्शन ड्युटीमुळे विद्यार्थी नाही आहेत. मॅडम लग्न कसं झालं? मॅडम लग्न कसं झालं? छान झालं. मॅडम लग्नात जेवून आलो का मला सोडून? मग आणि ह्यांचं चालू आहे. तुमचं काय चालू आहे? आमचं काय निवांत. फोन बघायलात मॅडम, पिक्चर बघायलात. अरे खूप जुना पिक्चर आहे. एवढा जुना? नवीन पिक्चर आवडत नाही? जुना आवडतं. तर म्हणजे फुल दाखवते शाळा, ठीक आहे. त्या कोपऱ्यापासून इथंपर्यंत, ठीक आहे. आणि वरचं फ्लोअर दाखवते, म्हणजे तुम्ही बघितली नाही आहे ना शाळा, त्यामुळं. तर पहिला कोपरा आहे, हा आहे पहिलीचा वर्ग. जो चाटे मॅडमचा आहे. चाटे मॅडम ह्या वर्गात शिकवतात. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून आलेलं सामान आहे, जे मुलांसाठी खेळासाठी खूप फायदेशीर ठरतं. हा आहे दुसरीचा वर्ग, जो पाटील मॅडमचा आहे. आणि यामध्ये सगळे दुसरीचे मुलं शिकतात. इथं खूप छान छान लिहिलं आहे, ड्रॉइंग्स केल्यात. हे बघा, हे मुलांनी सगळ्या चांगल्या गोष्टी शिकायच्या, म्हणजे शिक्षकाच्या सूचनेचे पालन करणे, नियमित दात घासून ठेवून ठेवणे, गृहपाठ दररोज पूर्ण करणे, ह्या सगळ्या गोष्टी पेंटिंग केल्यात. आणि हा आहे बालवाडीचा वर्ग, जो बंद आहे, जो नीलू मॅडमचा आहे. शी इज सो स्वीट मॅडम, कारण त्या मला फार आवडतं. आणि हे आहे आमचं ऑफिस.
ऑफिसमधून दाखवते. मॅडम बसल्यात. हे मॅडम बसल्या त्याच्यामुळे जास्त बोलता येणार नाही. हसतात आता. हसून दाखवा. आणि ही आहे बोर्ड, तिथे इथे प्रार्थना होतात. आणि इथे सगळे शिक्षक बसतात, म्हणजे जे जेंट्सवाले आहेत ते. आणि हे वरती फ्लोअर आहेत. आणि वरती 4थी 5वी 6वी 7वी असे वर्ग आहेत. मी जाऊ खबर जाते. पाय निसटला माझा, चप्पल घातलाय त्याच्यामुळे. तर बॅक टू ब्लॉग. आमच्या पायऱ्या आहेत आणि मी चालते. इट्स जस्ट ऑफ टाइमपास. पण हे क्लास आहेत. हा वर्ग आहे इयत्ता 4थीचा. आणि मी तेव्हा या शाळेत नव्हते 4थीत असताना. सो मला 3री 4थीचे काही गोष्टी माहीत नाही आहेत. म्हणजे मी त्यांच्या शिक्षकांना पण त्यांचं शिकवणं वगैरे माहीत नाही आहे. आणि इथून सुरू होतात बेंचेसचा वर्ग, म्हणजे इयत्ता 5वीचा आहे. आणि इथे शब्द लिहिलेत, शिक्षकांनी दिलेत पाठ करण्यासाठी मुलांना. आणि हा आहे 6वीचा वर्ग. तेव्हा मी 6वीत असताना मी शाळेत आलेली, ॲडमिशन झालेलं माझं. पण तेव्हा वरच्या फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. त्याच्यामुळे आमचे सर होते, त्यांच्या क्लासेसवर आमची क्लास व्हायचे. म्हणजे आमची शाळा तिथे भरायची. इथे सगळं जनगणमन व्हायचं आणि तिकडे आम्ही 1 तास घ्यायचो. मग असं आमचं 6 ते 7 महिने चाललं होतं, कारण वरचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्याच्यामुळे. आणि वरचे फ्लोअर दाखवते, जे 7वी 8वी 9वी आणि 10वीचे आहेत. हा आहे आमचा इथला कट्टा, जिथे आम्ही सगळे गप्पा मारत बसतो. विद्यार्थी पण येतात, शिक्षक पण येतात. स्पेशली मी आणि सोनावणे सर सगळ्या मुलांना बसून गप्पा मारतो. हा 7वीचा वर्ग आहे आणि ह्यांचं स्कूल डे झालं आहे सध्या. ए तिकडे काय करताय रे? ओय हॅलो, काय करताय तिकडं? त्यांना ऐकू जात नाही आहे शाळेत. त्यांना सोडूया आणि परत आपण क्लास बघूया. हा 8वीचा वर्ग आहे. तुम्हाला सगळे सेम दिसतील. आणि हा 9वी. आणि हा आहे 10वीचा वर्ग. सगळ्यात स्पेशल क्लास आहे, कारण ह्याच क्लासपर्यंत शाळा असते आपली. आणि हाच क्लास सगळ्यात जास्त स्पेशल होऊन जातो. माझ्यासाठी सगळ्यात जास्त स्पेशल 10वीचा क्लास आहे, कारण ह्याच वर्गाच्या नंतर माझे सगळे मित्रमैत्रिणी, माझे सगळे टीचर्स सगळे हरवल्यासारखे झालेले. कारण नंतर भेटी होत नाहीत, गाठी होत नाहीत. नंतर फील्ड चेंज होतात, शिक्षकांना गप्पा मारणं होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण शाळेत येणं बंद करतो तेव्हा एक रिलेशन जे असतं टीचर्समध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये ते सुद्धा थोडंसं बिल्डअप होत नाही. कारण बोलण्याची सवय राहत नाही, करण्याची सवय राहत नाही. पण त्या गोष्टीमुळे ते रिलेशन पण तेवढं नीट राहत नाही. आणि त्यामुळेच आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे. पण मलाही जेव्हा मी पहिल्यांदा आले, जेव्हा मी शाळेत शिकवायला यायची नाही, तेव्हा पहिल्यांदा आले, तेव्हा सगळी शिक्षक बघायची, पूर्वा मोठी झाली आहे, पूर्वा कशी आहे. सगळ्या शिक्षकांना थोडंसं मला बॉन्ड करायला अवघड गेलं, कारण खूप दिवसांनी, खूप वर्षांनी, एक 4-5 वर्षांनी तर मी त्यांना भेटत होते. मग काय, मग रोज शाळेत येऊ लागले, रोज शिकू लागले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या आवडीचे नव्हते. पहिले विद्यार्थी ऐकायचे नाहीत, काही करायचे नाहीत. पण हळूहळू आवडायला लागले, त्यांना मी आवडायला लागले, मला ते आवडायला लागले. आणि आमचं असंच बॉन्ड चालत गेलं. आणि नंतर वेळ राहायचा नाही, पण तरी मी माझ्या आयुष्यातला थोडासा वेळ काढते आणि मी विद्यार्थ्यांसाठी देते. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला 3 शिक्षक खूप छान भेटले आहेत. एक आहेत नितीन सर, एक आहेत फफाळ सर, एक आहेत विठ्ठल सर आणि प्रतीक्षा मॅम.
सॉरी आणखीन जास्त शिक्षक सांगते ना, आणि सोनवणे सर, असे 5-7 शिक्षक आहेत. तर ते शिक्षक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मी जेव्हा प्रॉब्लेम्समध्ये असते तेव्हा ते मला सपोर्ट करतात, तेव्हा मला ते समजून सांगतात. प्रतीक्षा मॅडमने मला कुठला पेन वापरायचा ह्या गोष्टीपासून समजून सांगितले. पप्पा सरांनी मला लाईफ कशी जगायची ह्या गोष्टीपासून समजून सांगितली. मला काहीही प्रॉब्लेम असेल, आय कॉल माय टीचर्स अँड आस्क देम की असं असं झालं आहे आणि मग मी काय करू, आणि मग ते मला सरळ सोल्युशन देतात सगळं. तर हे जे मला ऑल टीचर्स भेटले आहेत ज्यांनी माझी लाईफ चेंज केली आहे, तर ते कुठंतरी ह्या माझ्या मुलांचं आशीर्वाद आहे, किंवा ह्या माझ्या मुलांनी दिलेल्या मला फळ आहे, किंवा ह्यांचेच आशीर्वाद मला कुठेतरी लागलेत की मॅम तुम्ही आम्हाला खूप दिले ना, तर तुम्हाला तुमचे शिक्षक देतील या टाईपमध्ये. बिकॉज आय ॲम द कर्मा बिलिव्हर. मी कर्मांवर खूप विश्वास ठेवते, खूप म्हणजे खूप डोळे बंद करून विश्वास ठेवते मी कर्मांवरसुद्धा आणि देवावरसुद्धा. सो मला वाटतं की मी जे जीव तोडून मुलांना शिकवते त्याच्या कर्माचं फळ म्हणून देवाने मला इतकी छान लाईफ दिली आहे. आणि काय सांगू की मी सॅटिस्फाईड आहे माझ्या टीचरकडून किंवा माझ्या आईवडिलांकडून. म्हणजे मला भरपूर गोष्टी चांगल्या भेटल्यात, आणि त्या चांगल्या गोष्टी, त्या प्रॉब्लेममध्ये जे सोल्युशन असतं ना, टीचर लाईफ टाईम तुम्हाला टीचर पाहिजे, माहिती आहे का. मग ते तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, किंवा तुमचे बेस्ट फ्रेंड्स असतील, किंवा आणखीन कोणी असेल, से थँक्यू टू देम. मी नेहमी म्हणते माझ्या शिक्षकांना थँक्यू, मी माझ्या झाडांना थँक्यू म्हणते, मी माझ्या पूर्ण सगळ्यांना थँक्यू म्हणते. आय सेड ऑल टू थँक्यू. बिकॉज आपली लाईफ जर कोणामुळे चेंज होत असेल ना, तर त्यांना थँक्यू म्हणणं खूप गरजेचं आहे, त्यांना ग्रॅटिट्यूड देणं खूप गरजेचं आहे. आणि कारण तुम्ही जेव्हा खुश व्हाल ना, तर तुमची लाईफ खूप स्पीडअप होईल, अशी होईल स्पीडअप ना की आय कांट बिलीव्ह. आणि तुम्हाला माझ्याकडून भरपूर सजेशन्स पाहिजे असतील, किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही मला इन्स्टावर कमेंट मला यूट्यूबवर कमेंट करा, इन्स्टावरती पण कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर मी सांगा, मी डेली ब्लॉग्समध्ये ते टाकत जाईन कंटेंट की आपण मी काय शिकले माझ्या शिक्षकांकडून, ती मी तुम्हाला शिकवेन. म्हणजे एक कविता आठवते मला, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. मग मी माझ्या शिक्षकांचे हात घेतल्यात, तुम्ही माझे घ्या, आणि तुम्ही आणखीन कोणाला तरी द्या. म्हणजे इट इज द बॉन्ड ऑफ अवर, म्हणजे काय म्हणता येईल की हे बॉन्ड निर्माण होईल की आपण टीचिंग करू एकमेकांना, आपण शिकू एकमेकांना. कारण हेल्पर आपण आयुष्य जन्माला घातलं आहे, तर आपण मदतही करायला पाहिजे ना सगळ्यांची. सॉरी, खूप ज्ञान होतं आहे, खूप मजा होती आहे. सॉरी, मज्जा नाही, खूप ज्ञान होतं आहे, खूप जिंगळणा घालायचा होता, मज्जा करायची होती, तर मी दुसरीकडे गेले. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा, आय विल डू